बाबासाहेब हे एका जातीवर्गात बंदिस्त का होत आहेत? ज्या वेळेला सत्कार देताना घटना दिली जाते, स्वीकारणारा घटना स्वीकारतो, पण मला नेहमी एक प्रश्न अनुत्तरित राहतो, घटना देणारा आणि घटना स्वीकारणारा यांनी घटना किती वाचली आहे? सर्वांना जय जिजाऊ, जय भीम, जय भारत. जागृती न्यूज प्रबोधन सत्रामध्ये मी ॲडव्होकेट शैलजा मोळक आता तुम्हाला उद्यापासून दर बुधवारी भेटायचा विचार करत आहे. कालच आपण सगळ्यांनी माझं एक बाईट जयंतीनिमित्तचं ऐकलं आणि खूप सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. मला काही लोकांचे फोन पण आले आणि खूप छान वाटलं त्यामुळं की आपले विचार लोकांपर्यंत पोचतायत या निमित्ताने. आणि म्हणून मी तसं दर आठवड्याला एक वेगळा विषय घेऊन ज्ञानशैली हे सदराचं नाव घेऊन मी आपल्याशी संवाद साधणार आहे आणि या माध्यमातून विविध विषयांवर आपण चर्चा करूयात. आपले सूचना किंवा काही प्रश्नसुद्धा असतील किंवा एखाद्या विषयावर संवाद साधावा किंवा एखाद्या विषयावर प्रकाश टाकावा असं जर आपल्याला वाटत असेल तर तशा पद्धतीच्या सूचनासुद्धा आपण दिल्या तर त्या स्वागतार्ह राहतील. आणि आपण सगळ्यांनी हे चॅनल बघावं, सबस्क्राईब केलं नसेल तर ते करावं आणि त्याच्यावर कमेंट्स पण द्याव्यात. तर आज आपण या सदरात पुढे जाताना आता 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि आपण ती खूप वेगवेगळ्या पद्धतीने सारेजण साजरी करतो. 2 वर्ष करोनामुळं आपण जयंती साजरी केली नाही आणि त्यामुळं आता आपण यावर्षी खूप मोठ्या उत्साहात सगळीकडे साजरी होणार आहे. आता कालच तुम्ही ऐकलं जयंती नाचून करायची की वाचून करायची. तर काही जणं नाचून करतील, काही जणं वाचून करतील. विविध उपक्रमांनी ही जयंती मोठ्या जल्लोषात साजरी होणार आहे. तसं जर आपण बाबासाहेबांचा विचार केला तर आपण सारे इतके भाग्यवान आहोत की आपल्या समाजामध्ये इतका द्रष्टा युगपुरुष महामानव आज जन्माला आला. त्यांची एकूण परिस्थिती, शिक्षण, त्यांची संघर्षातून केलेली वाटचाल ही आपणा सर्वांना माहीत आहेच. त्याचबरोबर त्यांची चिकाटी, कष्ट, प्रामाणिकपणा, सातत्य, अभ्यासातील ओढ, चिकित्सक दृष्टी, अन्यायाला प्रतिकार करण्याची उर्मी, वेळोवेळी त्यांनी दाखवलेलं विविध प्रसंगी दाखवलेलं धाडस, त्यांच्या अंगी असलेली नम्रता हे सारं आपण त्यांच्या चरित्रातून पाहू शकतो. नम्रता, विद्वत्ता आणि त्यांच्या अंगी असलेली नम्रता हे सारं आपण त्यांच्या चरित्रातून पाहतो. नम्रता व विद्वत्ता आणि त्यांच्या अंगी यांचा संगम झाला की आपल्याला जी दिसते ती त्यांची बुद्धिमत्ता आणि याच बुद्धिमत्तेच्या जोरावर ते एक संशोधक, पत्रकार, लेखक, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, कायदेतज्ञ, इतिहासकार, संविधानाचे जनक, तत्त्वज्ञानी, दलित आणि समस्त महिलांचे उद्धारक, पाली आणि बौद्ध साहित्याचे अभ्यासक, स्वतंत्र देशातील पहिले कामगार मंत्री, संस्कृत हिंदी भाषेचे अभ्यासक, राजनीतितज्ञ, विज्ञानवादी, जलतज्ञ, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते, शेतकरी, गोरगरिबांचे, कामगारांचे उद्धारक असे होऊ शकले. देशातील सर्व जाती धर्मातील लोकांच्या प्रगती आणि विकास उन्नतीसाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. आज आपण जेव्हा पुरोगामी महाराष्ट्र असं म्हणतो तर पुरोगामी महाराष्ट्राचा विचार करताना छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे असं आपण म्हणतो आणि मानतोही. याचे कारण म्हणजे या सर्व महामानवांचे विचार बहुजन प्रगतीसाठी पूरक असे होते. बहुजनांसाठी त्यांनी पूर्ण आयुष्य वेचले. शाहू, फुले, आंबेडकर या त्रयींनी तर बहुजनांना शिक्षण देणे, हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा, कर्मकांड, उपासतापास, व्रतवैकल्य याच्यातून महिलांना, विशेषतः महिलांना बाहेर काढणे, महिलांना शिक्षित करणे, त्यांना त्यांचे हक्क मिळवून देणे आणि त्यांना माणूस म्हणून वागणूक मिळावी यासाठी प्रयत्न करणे यासाठी गेले. मी कालही बोलताना असं म्हटलं होतं की हा महिना हा उत्सवाचा महिना आहे. बऱ्याच जणांच्या जयंती आणि स्मृतिदिन या महिन्यामध्ये येतात.
त्याप्रमाणे 10 एप्रिलला डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा स्मृतिदिन आपण साजरा केला. त्यावेळेसही विविध उपक्रम महाराष्ट्रभर राबवले गेले. दिनांक 11 एप्रिल काल ही महात्मा फुलेंची जयंती आपण साजरी केली. या निमित्ताने कालही दिवसभर भरपूर कार्यक्रमांचं उपक्रमांचं आयोजन केलं गेलं. 14 एप्रिल ही बाबासाहेबांची जयंती. 23 एप्रिल कर्मवीर वीरा शिंदे यांचा स्मृतिदिन. 29 एप्रिल वीर उत्तमराव मोहिते यांचा स्मृतिदिन आणि 30 एप्रिलला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आपण साजरी करत आहोत. या सर्वच समाज सुधारक व महापुरुषांनी बहुजनांच्या हितासाठी प्रगतीसाठी जे प्रयत्न केले तर त्या प्रयत्नांचा आणि विचारांचा जागर करण्याचा हा महिना असं मी मानते. त्यांच्या कार्याला उजाळा देणं आज गरजेचं आहे. असे असतानाही आजही आपला 80% समाज हा शिवजयंती आणि भीमजयंती कशा पद्धतीने साजरी करतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्यात थोडेफार बदल होण्याची गरज आहे. तसे बदल होत आहेत परंतु चांगल्या कामाचा वेग हा नेहमी कमी असतो असं मी मानते. तर या ठिकाणी भीमजयंती साजरी करताना आपण ती नवनवीन कपडे घालून गोडधोड करून रांगोळ्या काढून तोरणं लावून साजरी केली जाते. ही एक खूप आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे. पण अलीकडे अनेक वैचारिक संघटना ती वेगळ्या पद्धतीने सुद्धा साजरी करताना आपल्याला दिसतात. या माध्यमातून विविध शाळा कॉलेजमधून काही स्पर्धांचं आयोजन केलं जातं. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, आता मध्यंतरीच्या काळात बऱ्याचशा ऑनलाईन स्पर्धा, आत्तासुद्धा ऑनलाईन स्पर्धा बऱ्याच जणांनी घेतलेल्या आहेत, प्रश्नावली काढलेली आहे. तसेच क्रांतीची गाणी, चळवळीची गाणी, काही ऑर्केस्ट्रा किंवा एकपात्री प्रयोग, जसं की मी सावित्रीबाई फुले बोलते, रमाबाई बोलते, अशा पद्धतीचे पण एकपात्री प्रयोग, मी महात्मा फुले बोलतोय, असेही करणारे अनेक लोक आहेत. आणि हे सगळे कार्यक्रम घेणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था संघटनासुद्धा आज आहेत. ही एक सकारात्मक बाब आपण म्हणूयात. परंतु बाबासाहेबांचे विचार आणि त्यांनी विशेषतः केलेले स्त्रीविषयक कार्य याच्यावर मला थोडा प्रकाश टाकायचा आहे. आणि हे आमच्या महिलांपर्यंत किंवा कुटुंबांपर्यंत पोचण्यास बऱ्याच अडचणी येतात. याचं कारण पण मी असं म्हणेन की ह्याचं कारण पण पुरुष आहेत. आता तुम्ही म्हणताल पुरुष कसे असू शकतात, तर बरेचसे घरातले लोक बाहेर हे चळवळींमध्ये संघटनांमध्ये काम करतात आणि अनेकदा पुरोगामी चळवळीत संघटनांमध्ये काम करताना की बाहेर आपण काय काम करतो किंवा कशा पद्धतीचं काम होतं किंवा काय विचार जमतात ह्याचा संवाद कुटुंबात साधला जात नाही. तर याचा जर संवाद कुटुंबात साधला गेला आणि एखाद्या कार्यक्रमाला आपला नवरा बाहेर गेला तर त्यांनी त्या कार्यक्रमात काय झालं, कोण काय बोललं, कोणी काय विचार मांडले, हे जर घरातल्या महिलांना, मग ती आई असेल, बहीण असेल, बायको असेल, मुलं असतील, यांना जर सांगत गेले तर बाबासाहेबांचे विचार किंवा महामानवांचे विचार आपोआपच घरापर्यंत पोचतील आणि घरातली पण बाई ही सक्षम व्हायला तितकीच मदत होईल. बाबासाहेबांनी शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या कनिष्ठ जातीतील लोकांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र दिला. ते स्वतः शिकले. त्यांनी समाजाला शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. आज त्यांनी राज्यघटना निर्माण केली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे त्यांना आपण म्हणतो. आणि ह्या राज्यघटनेमध्ये तळागाळातील समाज शिक्षित व्हावा म्हणून आरक्षणाची मागणी त्यांनी मंजूर करून घेतली. ती पूर्वी 20 वर्ष होती. 20 वर्षाची 50 वर्ष झाली. 50 वर्षाची आज 75 वर्ष झाली. आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरी होत असतानाही आरक्षण आजही चालू आहे. पण मला असा प्रश्न पडतो की ह्या आरक्षणाचे फायदे घेऊन आज आरक्षित समाज जो आहे तर तो किती उच्च शिक्षित झाला, किती कोणत्या पदापर्यंत पोचला, याचं जर आकडेवारी काढली तर अनेक ठिकाणी काही वेळा आरक्षणाच्या जागा ह्या शिल्लक राहिलेल्या दिसतात. कारण तिथपर्यंत त्यांच्या नेमणुका होत नाहीत किंवा ते तिथपर्यंत पोचत नाहीत. म्हणजे शिक्षणाचं प्रमाण आजही जेवढं हवं तेवढं वाढलेलं नाही असं एक चित्र आपल्याला समाजात दिसतं. जी काही कुटुंब शिकली, सक्षम झाली, पुढे गेली तर ती चांगल्याच पद्धतीने आज त्यांचं जीवनमान जगत आहेत. परंतु घटनेमुळे आज आपल्याला राष्ट्रपती किंवा पंतप्रधान हे घटनादत्त अधिकारामुळं कनिष्ठ लोकांनाही तिथपर्यंत पोचायची संधी मिळाली. घटनेमध्ये सर्वांना समान न्याय, बंधुता, सर्वसमावेशकता मिळेल याची काळजी घेतली.
आजकाल घटना 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 आपण पाहतो, संविधान म्हणतो, संविधानाच्या यात्रा काढल्या जातात, संविधान लोकांपर्यंत पोचावं या पद्धतीचे कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि संविधान एकमेकांना सत्कार देण्यासाठी सुद्धा वापरलं जातं. ज्या वेळेला सत्कार देताना घटना दिली जाते, स्वीकारणारा घटना स्वीकारतो, पण मला नेहमी एक प्रश्न अनुत्तरित राहतो, घटना देणारा आणि घटना स्वीकारणारा यांनी घटना किती वाचली आहे, हा एक या निमित्ताने मला विचार करावा असा वाटतो. तर आपण ते वाचावी, समजून घ्यावी, त्याच्यातल्या अधिकारांचा वापर आपण कसा करायचा हाही अभ्यासाचा विषय आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी दलित महिलांसाठी विशेष करून त्या काळामध्ये खूप प्रयत्न केले. नागपूरच्या एका सभेमध्ये 25,000 महिलांपुढे त्यांनी जेव्हा एक भाषण केलं त्यावेळेला ते म्हणाले, स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती आम्ही मोजित असतो. म्हणूनच हा समोरचा माझा समुदाय पाहिल्यानंतर मला असं खात्री वाटते आणि आनंद होतो की आम्ही प्रगती केली आहे. म्हणजे त्यांनी त्यावेळेला सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात महिला आपल्यासमोर उपस्थित असल्यामुळं की त्यांनी ती सकारात्मकता दाखवली की माझा समाज हा सुशिक्षित होत आहे, माझा समाज हा घराबाहेर येत आहे आणि स्त्रियांच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी त्यांनी नेहमीच भर दिलेला दिसतो. परंतु प्रत्येक स्त्रीला धर्मसंस्कृती आणि जाती संस्थांनी रूढी परंपरेच्या विळख्यात अडकवलेलं आपल्याला दिसतं. मग ते कोणत्याही जाती धर्माची स्त्री असो. आणि स्त्रियांना कायमच दुय्यमत्व एक पुरुष प्रधानतेने दिलेलं आहे. तिला कष्टवेदना कायम मिळालेल्या आहेत. तिला माणूस म्हणूनही सन्मानाने प्रेमाने जगण्याचा अधिकार नाकारला गेला. ती कायमच मुले, संसार, नवरा आणि कुटुंब यामध्ये अडकली गेली आणि त्यांचाच विचार करत राहिली. आणि त्यामुळं पुरुषी अहंकार, श्रेष्ठत्व ह्या गोष्टींना तिला सतत सामोरं जावं लागलं. आजही अनेक ठिकाणी स्त्रियांना बलात्कार किंवा अन्याय, अत्याचार, मारहाण यालाही सामोरं जावं लागतं आणि हे होताना दिसतं. तर याच्यासाठी आपण महिलांनी सक्षम होणं, शिक्षित होणं, वाचन करणं आणि सगळ्या विषयांचं हे आणि मूळ म्हणजे धीट होणं. म्हणजे माझा एक वेगळा विषय, पुन्हा मी त्याच्यावर बोलीन, की आपले वकील आपणच व्हावे. तर त्यासाठी पण आपण काय काय करायला पाहिजे हे पण आपल्या हातात आहे. भारतीय संस्कृतीचा विचार करता स्त्री कायमच दुय्यम स्थानी राहिलेली आहे. तिला कुटुंबाचा परीघ ओलांडण्यात अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं आणि आजही लागत आहे. पण अतिप्राचीन काळात जर आपण डोकावलं तर त्यावेळेला मातृसत्ता कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. अगदी आपण नावं ऐकलेली आहेत की गार्गी आणि मैत्रेयी ह्या विदुषी होत्या आणि त्यांनी वेदांचं अध्ययन आणि शिक्षण, विविध शाखांचा अभ्यास त्यांनी केला होता. आणि अगदी याज्ञवल्क्य ऋषी असो, शंकराचार्य असो यासारख्या लोकांशी त्यांनी वैचारिक वाद केल्याचे पुरावे सापडतात. पण मग असं असताना असं काय घडलं की पुन्हा एकदा स्त्री मागे लोटली गेली किंवा तिला दुय्यमत्व आलं. तर ह्याचा अभ्यास करता म्हणजे अनेक अभ्यासक म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा किंवा अनेक अभ्यासक संशोधकांनी सुद्धा याच्यामध्ये मनूचा उल्लेख केलेला आहे. आणि मनूच्या आगमनानंतर बरीचशी परिस्थिती बदलली. कारण मनुस्मृतीमध्ये जे काही श्लोक आहेत आपण त्याच्यावर अनेक जण बोललेले आहेत. तर हा सगळा अभ्यास केल्यानंतरच डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा मनुस्मृतीचं दहन केल्याचं आपण पाहतो. तर म्हणजे असं सगळं असताना सुद्धा आज पुन्हा एकदा आपल्याला मनुवादाकडे आपण जातोय की काय अशी एक भीती पण आपल्याला दिसते. तर डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या प्रत्येक भाषणात स्त्री शिक्षणावर आणि त्यांच्या प्रगतीवर भर दिलेला आहे. पण बाबासाहेबांच्या पूर्वी 60-65 वर्ष महात्मा फुले होऊन गेले. तर महात्मा फुलेंनी, सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा पहिला पाया रोवला हे आपण पाहतो. आणि त्यांनी शाळा सुरू केल्या. नंतर त्यावेळेस सुद्धा शाळा सुरू केल्यानंतर सुद्धा बहुजनपेक्षा ब्राह्मणच महिला आधी शिकल्या गेल्या हेही आपण पाहतो. आणि नंतर पुन्हा बहुजनांच्या ह्याच्यासाठी महिलांनी शिक्षण घ्यावं किंवा काय म्हणून सावित्रीबाईचा इतिहास आपण पाहतो की सावित्रीबाईंनी मुलींना घरोघरी जाऊन मुली गोळा करून शाळा आज सुरू केल्या. आणि ह्या दोघांचं कार्य आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेबांनी पुढे नेल्याचं आपल्याला दिसतं. आणि मग तरी त्यांना स्त्रियांना जागृत करणं आवश्यक आहे हे लक्षात घेऊन मग पुन्हा बाबासाहेबांनी स्त्री शिक्षणावर जास्त भर दिल्याचं आपल्याला दिसतं. आणि ह्याच माध्यमातून त्यांनी पुढे ज्या वेळेला हिंदू कोड बिलाची निर्मिती केली
आणि हिंदू कोड बिल हे समस्त महिलांसाठी, म्हणजे ते कोणत्या एका जातीसाठी नव्हतं, तर सगळ्या जाती धर्माच्या स्त्रियांसाठी, स्त्री ही एक जात असं समजून स्त्री सक्षम व्हावी आणि स्त्रियांना काही अधिकार हक्क मिळावेत, त्यांना दुय्यमत्वाची वागणुकीतून बाहेर यावं आणि त्यांना हक्क अधिकार मिळाल्यानंतर त्या पुढे येतील, या भावनेतून त्यांनी हिंदू कोड बिलाची निर्मिती केली. परंतु ते हिंदू कोड बिल पास होऊ शकलं नाही, अनेक कारणांनी त्याला विरोध झाला. आणि त्यामुळं म्हणजे हा पहिला मंत्री आहे की ज्या वेळेला ते कायदा मंत्री असताना त्यांनी आपल्या महिलांसाठी हिंदू कोड बिल सँक्शन होत नाही म्हणून राजीनामा दिल्याचाही इतिहास आहे. मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला. परंतु त्या पुढील काळामध्ये बाबासाहेबांनी जे हिंदू कोड बिलामध्ये काही मुद्दे घेतले होते ते मुद्दे पुन्हा चर्चिले जाऊन त्यातील लग्नासाठी संमती वयाचा कायदा असेल, घटस्फोटाचा अधिकार असेल, हिंदू विवाह कायदा असेल, स्त्रीला आईवडिलांच्या संपत्तीत समान वाटा असेल, हे कायदे पुढे जाऊन संमत झालेले आपल्याला दिसतात. आणि मग महिलांसाठी खूप कायदे आज आपल्यासाठी उपलब्ध आहेत. घटनेने महिलांना पुष्कळ अधिकार दिलेले आहेत. सर्व कायदे महिलांच्या बाजूने आहेत. पण तरीही आज कित्येक महिला कायद्याचा वापर करताना दिसत नाहीत. याच्यामध्ये वेगळ्या अडचणी आहेत, तो वेगळा विषय आहे, यावर मी कधीतरी बोलेन. परंतु अलीकडच्या काळामध्ये काही कायद्यांचा, काही महिलांच्या कायद्यांचा काही महिला आणि कुटुंबीय चुकीचा वापर करताना सुद्धा दिसतात. आता अर्थात त्याचं प्रमाण जरी अत्यल्प असलं तरी कायद्याचाही वापर चुकीचा होताना दिसतो, पण ती उदाहरणं अपवादात्मक परिस्थितीत आढळतात. बाबासाहेबांनी एकूण महिलांसाठी आणि समस्त समाजासाठी घटनादत्त अधिकार भरपूर आपल्याला दिलेले आहेत आणि त्यामुळेच आपण विविध क्षेत्रामध्ये आज कार्यरत आहोत. आपल्याला लेखन स्वातंत्र्य आहे, मतस्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. हे सगळे स्वातंत्र्य आज जर आपल्याला बाबासाहेबांनी मिळालीत किंवा सावित्रीबाई फुले, महात्मा फुल्यांमुळे आपण शिकलो, असं असतानाही ते आपले सगळ्यांचे का नाही होऊ शकले, हा एक म्हणजे मुद्दा मला सातत्याने जाणवतो. आणि आज विशेषतः उद्या साजरी होणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही सर्वसमावेशक का नाही होत, की जर त्यांनी आपल्या सगळ्या महिलांसाठी काम केलेलं आहे, सगळ्या समाजासाठी आपल्याला घटना दिलेली आहे, तर असं असताना तर फक्त बाबासाहेब हे एका जातीवर्गात बंदिस्त का होत आहेत, हाही या निमित्ताने विचार व्हावासा वाटतो. सर्व महापुरुषांनी समस्त बहुजनांसाठी काम केलेलं आहे. तसंच कित्येक संतांनी सर्व बहुजन समाजासाठी काम केलेलं आहे. असं असताना आज भरपूर म्हणजे असं जाणवतं सातत्याने की त्यांना जाती धर्मात बंदिस्त करण्याचे एक प्रक्रिया होत आहे आणि जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचं काम आज आपल्या पुढं होताना दिसतं. परंतु आपल्यासारखे अनेक जे विचार करणारे माणसं आहेत, चळवळीत काम करणारी माणसं आहेत, यांनी शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आपली मोठी जबाबदारी आहे की आपण तौलनिक अभ्यास करून तौलनिक गोष्टी मांडत जाऊन आपल्याला महापुरुषांचे विचारच आपल्या एकूण समाजाला तारणार आहेत. डॉक्टर आ. साळुंखे नेहमी म्हणतात की आपल्या धडावर आपले डोके असावे आणि आपल्या डोक्यात आपले विचार असण्याची आज गरज आहे. तर हे आपल्या धडावर आपले डोके म्हणजे काय, तर ह्याचाही विचार आपण साकल्याने करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक प्रेम आपण अभिमानाने सांगतो की ते किती पुस्तकप्रेमी होते, त्यांनी किती पुस्तकं लिहिली, किती वाचली, त्यांचा अभ्यास प्रचंड होता. म्हणजे ते पत्राची सुरुवात करताना जय शिवराय म्हणून करायचे किंवा संत ज्ञानेश्वर किंवा संत तुकारामांचे दाखलेसुद्धा त्यांनी त्यांच्या लेखनातून दिल्याचं आपल्याला दिसतं. अर्थात हे फार पुढं येत नाही आहे, वास्तविक ते पुढं पण आणलं पाहिजे, म्हणजे एक सर्वसमावेशकता आपल्याकडं निर्माण होईल आणि त्या पद्धतीने त्याची मांडणी व्हायला पाहिजे. पण हे सगळं आपण पुस्तकप्रेम त्यांचं नुसतं सांगताना आपण किती पुस्तकप्रेमी आहोत ह्याचाही विचार करण्याची आज गरज आहे. आता बरेच जण म्हणतात की आम्ही भरपूर पुस्तकं आमच्या घरी आहेत, पुस्तकांची कपाटं आहेत, आम्ही चैत्यभूमी दीक्षाभूमीवरून पुस्तकं खरेदी करतो किंवा अनेक आता मराठा समाजातले लोक सिंदखेड राजावरून भरपूर पुस्तकं खरेदी करतात, भरपूर पुस्तकं आहेत, पुस्तकांची कपाटं आहेत. मामा देशमुख म्हणायचे ज्याच्या घरी पुस्तकाचं कपाट नाही त्याचं घर होईल सपाट, हा एक नारा दिला आणि त्याच्यामुळं खूप पुस्तकं खरेदी केली लोकांनी. खूप लेखक प्रकाशक निर्माण झालेले आहेत. आज एकंदर बहुजन समाजामध्ये साहित्य निर्मितीही खूप झालेली आहे.
परंतु हे सगळं असताना पुस्तकं आम्ही खरेदी केली, पण आम्ही ती वाचली का, आणि वाचली असेल तर ती योग्य दृष्टीने वाचली का, आणि मग त्याचे विचार त्याच्यातले आत्मसात केले का, हा एक वेगळा प्रश्न राहतो. कारण ज्या वेळेला आपण आज एकंदर सोशल मीडियावर पाहतो काही मुद्दे जर निघाले तर आपण आपापसातच भांडत असतो बऱ्याच गोष्टी. म्हणजे आपले शत्रू कोण हे पण आपण विसरून जातो. म्हणजे शत्रू म्हणजे वैचारिक शत्रू कोण हेही आपण विसरून जातो. तर त्याच्यामुळं आपल्यात भांडण करणं, तर मग जर समाज सुधारक आणि महापुरुषांच्या विचार जर आपण आत्मसात केले तर आपण आपसात भांडणारच नाही असं मला वाटतं. आणि ह्या सगळ्या समाज सुधारक आणि महापुरुषांच्या विचारातील एक जरी गुण आपण घेतला आपल्यामध्ये तरी पण आपले जीवन आपण सुधारू शकतो. उदाहरणार्थ गौतम बुद्धांच्या 21 प्रतिज्ञा ह्या त्यातीलच एक भाग असं आहे असं मला वाटतं. कारण 21 प्रतिज्ञा जर आपण वाचल्या आणि त्या प्रतिज्ञांचं वाचन केलं जातं, बुद्धवंदना घेतली जाते, परंतु कुटुंबामध्ये त्याचं आचरण किती होतं हा मला नेहमी प्रश्न पडतो. कारण बुद्ध प्रतिज्ञा, गौतम बुद्धांच्या ज्या 21 प्रतिज्ञा त्या प्रचंड चांगल्या आहेत, मग त्या जर एकदम सामान्य माणसासाठी आहेत असं त्या वाटतं नेहमी वाचताना, पण त्या जर वाचल्या तर मग आपण आपल्या कुटुंबामध्ये स्त्रीला मारहाण का करतो, आपण दारू का पितो, हे प्रश्न, सामान्य प्रश्न हे पडायला पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेबांना आपण देवत्व बहाल केलं, त्यांच्या प्रतिमांचे पूजन आज घरोघरी करतो किंवा आज त्यांची जयंती खूप मोठ्या देव म्हणून आपण साजरी करणार आहोत, पण त्यांचं पुस्तक प्रेम, शिक्षण, त्यांची साधी राहणी, उच्च विचारसरणी आपल्यामध्ये कधी येणार, म्हणजे आपले राहणीमान कधी उंचावणार आणि आपले नोकरी व्यवसाय जे आहेत ते कधी बदलणार, हा विचार या निमित्ताने मला वाटतं करायला पाहिजे. एकूण हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी परंपरा आणि कर्मकांड हे सगळं पाहता सर्व धर्मांचा अभ्यास बाबासाहेबांनी केल्याचं आपल्याला माहीत आहे. आणि त्या सर्व धर्माचा अभ्यास करून त्यांना बौद्ध धर्म हा योग्य वाटला आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात एकदम मोठं, सर्वात मोठं धर्मांतर बाबासाहेबांनी केल्याचं आपल्याला दिसतं आणि त्यांच्या अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारला. पण आजही त्या बौद्ध धर्माचे आचरण जे आहे ते किती कुटुंबात होतं हा माझा एक वेगळा प्रश्न या निमित्ताने मी उपस्थित करू इच्छिते. कारण आजही आपण जर पाहिलं तर गणपती उत्सव असो, नवरात्र उत्सव असो किंवा जे श्रावण महिन्यामध्ये खूप साऱ्या सत्यनारायणाच्या पूजा केल्या जातात. मी ज्या भागात राहते त्या भागात मी नेहमी हे प्रबोधन करते की जास्तीत जास्त रिक्षा चालक हे बौद्ध समाजातले आहेत. म्हणजे माझ्या भागात, म्हणजे मला बाकीच्या भागांचं माहीत नाही पण आहेत. तर मग त्यांना मी प्रबोधित करण्याचा प्रयत्न करते की आपल्या बौद्ध धर्मामध्ये सत्यनारायण आहे का हो, मग का श्रावण महिन्यामध्ये दर शनिवारी सोमवारी पूजा घातल्या जातात. तर हा कुठेतरी विचार करायला पाहिजे आणि हे सारं बदललं पाहिजे. वास्तविक आपले सारे सण समारंभ जे आहेत ते कृषी संस्कृतीशी जोडलेले आहेत, ते निगडीत आहेत आणि हे कसे साजरे करावे हे पण आपल्या अभ्यासकांनी, संशोधकांनी आज मांडणी केलेली आहे, पण ती वाचली जात नाही किंवा तशा प्रकारे अनुकरण होत नाही. उदाहरणार्थ दिवाळीचं उदाहरण घेतलं तर आपण पाडवा असं साजरं करतो, पण त्या दिवशी बळीराजा पूजन असतं. तर बळीराजाचं पूजन करणं ही आपली संस्कृती आहे. मग ते बळीराजाचं पूजन आपण कृषी संस्कृती मानणाऱ्यांनी तरी करायला पाहिजे आणि मग ते केलं जातं का. म्हणजे अशा पद्धतीचे एक सगळा आपण ह्या निमित्ताने पण आपण सगळ्याचा अभ्यास करायला पाहिजे. आणि महिला, विशेष करून मला वाटतं की महिलाच परिवर्तन आणि सुधारणा करू शकतात कुटुंबामध्ये आणि सामाजिक परिस्थितीमध्ये, परंतु तितकंच महिलाच अंधश्रद्धेच्या वाहक आहेत असं सुद्धा म्हणावं असं वाटतं. आणि मानसिकता बदल आणि परिवर्तन हे महिलाच करू शकतात आणि महिलांनीच करायला पाहिजे. पूर्वी म्हणायचे की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, पण आज आपण त्याच्यात बदल करून जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती कुटुंब आणि जगाचे कल्याण करी असं म्हणावं असं वाटतं. म्हणजे ह्याचा आपण समारोपाकडे जाताना म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांकडून आपण काय शिकावे असा विचार आपण केला तर त्यांचं पुस्तक प्रेम, त्यांची शिक्षणाविषयी असलेली निष्ठा, त्यांचे अपार कष्ट, संघर्ष, तत्वनिष्ठा, ध्येयनिष्ठा, प्रज्ञा, करुणा, समता, समानता, न्याय आणि बंधुता या गुणांचे केलेले त्यांनी आचरण, तर हे सगळं आपण त्यांचं वेगवेगळे अंग आहेत, वेगवेगळे पैलू आहेत. अनेक पुस्तकांमधून आपल्याला ते पाहायला वाचायला मिळतात. आपण त्याचा अभ्यास करायला पाहिजे. आता बाबासाहेबांच्या मागं एक खूप मोठी शक्ती, ते इतके मोठे व्हायला एक मोठी शक्ती होती, ती म्हणजे रमाबाई.
तर आपण तिला त्यागमूर्ती म्हणतो. आणि खरोखर तिचं जे जगणं आहे ते त्यागमूर्तीसारखंच होतं, कारण बाबासाहेबांची इच्छा होती वास्तविक की तिनेसुद्धा वाचावं, तिनेसुद्धा शिकावं, परंतु तिने ते स्वीकारलं नाही. हे पण आपल्याला दिसतं, कारण तिनं तिच्या जे काही परिस्थिती होती, ज्या परिस्थितीची झगडा करत त्यांची म्हणजे त्यांना पुढं जायचं होतं, आणि तिने ओळखलं होतं की बाबासाहेबांचं शिक्षण प्रेम आणि त्यांची जी समाजाविषयीची निष्ठा होती आणि समाजासाठी काहीतरी करायचं आहे असं त्यांना, म्हणून त्यांच्याच पाठीशी ठामपणे उभं राहायचा तिने निर्णय घेतला. आणि सासू सासऱ्यांची सेवा असेल, मुलांचे संगोपन असेल, ह्याच्यामध्ये ती गुंतली. आणि कायम ती काळजी आणि विवंचनेत होती, कारण परिस्थिती तशी होती, दारिद्र्याशी संघर्ष होता. आणि हे सगळं करत असताना सुद्धा तिला जे खर्चायला पैसे असायचे त्याच्यातून पैसे वाचवून तिने पुस्तकांसाठी पैसे दिल्याचं आपण पाहतो. तर म्हणजे तिने बाबासाहेबांसाठी खूप मोठा त्याग तिने केलेला आहे. बाबासाहेब लंडनला जेव्हा शिकायला गेले तेव्हासुद्धा म्हणजे ती भरपूर कष्टाने आणि नेटाने तिने संसार केला, मुलांचं संगोपन केलं. आणि परदेशातून जेव्हा बाबासाहेब परत आले, लंडनहून जेव्हा आले आणि मुंबईला त्यांचा मोठा सत्कार होता, तर त्या सत्कार सोहळ्यासाठी तो पाहायला तिला जायचं होतं. आणि त्यावेळेला तिला नेसायला लुगडंसुद्धा नव्हतं. सत्कारासाठी तिला जायचं होतं रमाबाईला, आणि शाहू महाराजांनी बाबासाहेबांना दिलेला जो फेटा होता तर तो ती नेसून ते सत्कार सोहळ्याला गेली. लांबूनच तिने सत्कार सोहळा पाहिला आणि अभिमानाने तिचा ऊर भरून आला. आणि हे सगळं पाहत असताना म्हणजे ती मात्र एक कायम परिस्थितीखाली दबलेली अशी राहिली. म्हणजे का राहिली? कारण शिक्षण नसेल किंवा तिचं काय हे नसेल, तर असंही मला वाटतं याने म्हणजे. तर ती पण अशा ह्या त्यागमूर्तीचा आपण उचित सन्मान आजही सगळेजण करतायत. तिचं चरित्र आज वेगवेगळ्या पद्धतीने पुढं येतं आहे. मी रमाई बोलते सारखं नाटक आपण एक पात्री पाहतो आणि तिचा इतिहास समजून घेतो. तिच्यावर वास्तविक खूप लेखन झालेलं नाही आहे, परंतु तेही व्हावं या निमित्ताने असंही मला वाटतं. आणि आज आपण उद्या जेव्हा जयंती साजरी करतो तेव्हा मला एक प्रसंग आठवतो की 1942ला म्हणजे 14 एप्रिल 1942ला बाबासाहेबांचा वाढदिवस होता आणि तो त्यांच्या सहकाऱ्यांनी तो साजरा करायचं ठरवलं. आणि खूप साऱ्या पेपरमध्ये सुद्धा त्यांच्याविषयी खूप चांगले लेख वगैरे छापून आले त्यावेळेस. आणि सभा मिरवणुका वगैरे काढल्या. त्यांना एक काही रकमेची थैलीसुद्धा भेट देण्यात आली समाजकार्य जे करत होते त्यासाठी. परंतु ह्या सगळ्या सत्काराला ते उत्तर देताना असं म्हणाले, खरे तर माझा वाढदिवस एवढा सर्वदूर साजरा करणं माझ्या मनाला रुचत नाही. त्याहून होणारी स्तुती, माझी स्तुती मला आवडत नाही. कारण माणसाने एखाद्याचा देवाप्रमाणे उदो करणे म्हणजे नाशाचा मार्ग आहे असं मी समजतो. तर असे जर बाबासाहेबांचे विचार होते तर आजचे जयंतीचे चित्र पाहता आपण यावर काय समजावे असा एक मला प्रश्न पडतो. आणि शेवटी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, यातील प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन बाबासाहेबांनी सांगितलेले वाचाल तर वाचाल हे ब्रीद लक्षात घेऊन आपण सारे वाटचाल करूयात असं या निमित्ताने म्हणते आणि थांबते. जय भीम, जय भारत.